चला जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल. उमरोली संघ आपली फिल्डिंग सेट करा आणि प्रावी 11 इंदे शेवटचा कॉल असेल. आपले ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल करा. शेवटचा कॉल असेल, कारण की आज वेळ वाचवणं महत्वाचं राहील. सेवन स्टार वाहिनीचे ऑफिशियल एडिटर म्हणून त्याची ओळख प्रमोदजी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीनला त्यांना देखील आपण पाहतोय. प्रमोदजी डोंगरे या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, सातत्याने तुम्हाला सूचना द्यायला लावू नका, विनंती असेल. आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावी लागतील, अन्यथा 30 या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्या. आता बरोबर स्थानिक वेळ 11:21 झाले आहेत आणि 11:23 पहिला बॉल तुमचा फेस होईल आणि त्यानंतर तुम्हाला 15 मिनिटं म्हणजेच 3 षटकं कव्हर करावी लागतील. ओपनिंग मैदानामध्ये दाखल झाले. सध्या पाहिलं तर नक्कीच भावेश आणि समीर ही जोडी पाहतोय. भावेश आणि समीर ओपनिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगली इथे मॅच रंगेल, यात काही शंका नाहीये. दसरी विभागातील 8 संघ या अक्षमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत आणि सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगली मॅचेस आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतील. आंबेडकरी चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना 16चा दिवस क्रमांक शेवटचा सातत्याने मी उल्लेख करतो, कारण की आज खऱ्या अर्थाने नक्की मेहनत आयोजकांची मेहनत असते, ती मात्र नक्की त्या मेहनतीचा फळ मिळत असतो आणि नक्कीच आयोजकांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. प्रथमता दिवस JB11 खटेकर या संघाने गाजवला. दुसरा दिवस आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की जय भारत शिरगाव या संघाने गाजवला. तिसरा दिवस राहुल सोमने अँड कंपनी बेलपाडा या संघाने गाजवला आणि चौथा दिवस म्हणजेच वसंत सराई आणि कंपनी या संघाने गाजवला. मॅचला सुरुवात 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावी लागतील. बरोबर स्थानिक वेळ आता 11:23 झाले आहेत, याची देखील नोंद घ्या. पहिला बॉल इथे फेस झाला. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपण सध्या पाहिलं तर की गोलंदाज प्रतीक याला इन्व्हाइट केलाय. भावेश आणि समीर ही जोडी पाहतोय. भावेशसाठी हा बॉल स्वीजिट आखूड टप्प्याचा बॉल, त्यावर आक्रमण विराट कोहली स्टँडला. स्वीजिट क्रिकेटचा प्रतिम सौंदर्य, मादक सौंदर्य जपणारा प्रतीक भावेशच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका. पहिला बॉल इथे डॉट बॉल आला, त्यानंतर षटका ठोकला आणि चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा इथे पाहिलं तर नक्कीच चांगला बॉल होता. अँगल क्रिएट करतोय, कारण की पहिल्या बॉलवर देखील असं चित्र पाहायला मिळालं होतं गोलंदाज चे मात्र प्रतीकचं. त्यानंतर एक षटका ठोकला. स्वीजिटचा अप्रतिम देखना फटका पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा अँगल क्रिएट केलाय. जबरदस्त गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. फुल टॉस बॉल ऑन साइडला, लक फॅक्टर ऑन, नशिबाची साथ आणि हाय तो 4 चौकार. नशीब
नशिबाची साथ येथे मिळायला सुरुवात झाली जी मात्र बॅटिंग करत असताना प्रावी 11 इंडिया या संघाला चांगला हा चौकार बाईच्या रूपाने थोडी मिस्टेक झाली. विकेट किपरचं बॅकअप जजमेंट खराब आलं आणि याचा अनुषंगाने हा चौकार. ओहो स्लॉट मध्ये होता अगदी बॅकलिपला खाली ठेवलं ऑन साईडला वळवलं डीप मध्ये म्हणजे स्क्वेअर लेग कडे शॉर्ट स्क्वेअर लेग कडे एक क्षेत्ररक्षक आहे. चांगलं जजमेंट त्याच्याकडनं देखील पाहायला मिळत आहे. सध्या आपण नक्कीच क्रिकेटमध्ये पाहत असतो कारण की प्रत्येक गोलंदाज जेव्हा षटक क्रमांक 1 मध्ये येत असतो तेव्हा त्याच्याकडे आत्मविश्वास असणं भरपूर महत्वाचं असतं. पहिला बॉलवर डॉट आला त्यानंतर षटकार आला तरी देखील स्वतःचा नक्कीच आत्मविश्वास न गमवता ते गोलंदाजी केली आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतर एक बाईचा एक चौकार पाहायला मिळतोय. ऑन साईडला बोलवलंय पुन्हा एकदा डीप मध्ये ट्रॅव्हल केलं फिल्डर आहे त्याला फ्लाय करून हुलकावणे देऊन बॉल होतोय फरार. हा येतोय काऊ कॉर्नर रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. चांगली ते फलंदाजी म्हणायला हरकत नाही. समीर या खेळाडूने देखील आपले आता हात खोलायला सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 1 स्टील 1 टू गो. प्रत्येक शेवटचा बॉल आणि बॉलिंग ट्रॅक उरायला पहिल्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा हो हो दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय पहिला गडी बाद होतोय. बॅटिंग करत असताना प्रावी 11 या संघाला पहिला धक्का. सध्या आपण पाहिलं तर पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सध्या आपण प्रत्येक या गोलंदाजाची चर्चा करत होतो. षटक क्रमांक 1 मध्ये त्याला इन्व्हाइट केलं होतं. पहिला बॉलवर नक्कीच खऱ्या अर्थाने पाहिलं तर डॉट बॉल आला होता. चांगली ते नक्कीच सुरुवात म्हणायला हरकत नाही प्रत्येकची. परंतु त्यानंतर नक्की एक षटकार स्वीजिटचा अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. त्यानंतर नक्कीच अँगल क्रिएट केला. त्यानंतर हा एक डॉट बॉल त्यानंतर एक चौकार बाईच्या रूपाने पाहायला मिळतोय. त्यानंतर शेवटच्या बॉलवर एक चौकार ठोकताना आपण पाहिलं. त्या अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोअर कार्डवर धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. भावेश याचा देखील उल्लेख करूया कारण की षटक क्रमांक 1 मध्ये चांगली अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर एक चौकार देखील भावेश या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस बॅकफुटवर हलक्या त्याने पंच केले. सेफ्ट इथे नक्कीच हँडने इथे पंच केलं होतं परंतु वाट एफर्ट हा मात्र चौकार येईल असं वाटलं नव्हतं परंतु दोन क्षेत्ररक्षकांना हुलकावून देऊन बॉल होते फरार सीमारेषा पलीकडे 4 चौकार. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. इथे झोपून चोपायचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. सध्या नक्कीच सॉफ्ट हँडने इथे सॉफ्ट हँडचा वापर सातत्याने केला जातो. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न भाभीचा देखील पाहायला मिळतोय परंतु पुढील बॉल मनोहर स्वीडचा फटका अटेंड करायचा होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर सातत्याने केला जात आहे. गोलंदाज म्हणजेच फलंदाज आणि गोलंदाजाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच हा देखील आला डॉट बॉल. सालकचे 3 डॉट बॉल फेकण्यामध्ये यश प्राप्त होताना मनोहर या गोलंदाजाला पाहतोय. चांगलं इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सातत्याने इथे
मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन होत नाहीये आणि याच अनुषंगाने इथे हा देखील आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना आपण मात्र मनोहरला पाहतोय. खऱ्या अर्थ नक्कीच सर्वात फास्ट ओव्हर मात्र फेस करताना आपण मनोहरला पाहतोय. आता मात्र खऱ्या अर्थाने शेवटचा बॉल शिल्लक असेल. आतापर्यंत 2.5 मिनिटं यूज केलेत फक्त 5 बॉल फेस करण्यासाठी. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल 21 धावा. राईट टर्म राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी करतोय कॉमेडी बॉक्स एंड कडनं. डावखुरी आताचा फलंदाज तो ओमकार बॅटिंग मार्कवर असेल. ओमकार या खेळाडूची चर्चा देखील आपण जसंही विभागात ऐकत असतो, परंतु आज चांगली कामगिरी करावी लागेल. पुढील बॉल शेवटचा बॉल नेक्स्ट बॉल. अगदी खोलात होता इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये वळवायचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवाच्या आतंकीने इथे प्रयत्न करताना पाहिलं. याच अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले खऱ्या अर्थाने 22 आकड्यावर. 2.00चा खेळ समाप्त झाला आणि चांगली इथे पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न मानस धाडस जो मात्र केला बॅटिंग करत असताना, म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रावी 11 आंबे इंदे या संघाने. आणि तो मानस आणि त्या मानस ध्येय पर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही खेळाडूंची मेहनत देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चांगली इथे नक्की गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 2 मध्ये मनोहर या गोलंदाजांनी गोलंदाजी केली. अवघे 3 डॉट बॉल फेस करण्यामध्ये यश प्राप्त झालं. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली इथे मात्र नक्की गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये चर्चा करत होतो, उल्लेख देखील करत होतो. क्रिकेटमध्ये नक्कीच मित्रांनो हे महत्त्वाचं असतं, कारण की जेव्हा मात्र प्रथमतः गोलंदाज आपला कुठे बॅकफुटवर असतो, तेव्हा मात्र नक्कीच षटक क्रमांक 2 मध्ये नक्कीच इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. मनोहर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये आणि चांगली गोलंदाजी. आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये गुरुनाथ याला इन्व्हाइट केलंय आणि गुरुनाथ या खेळाडूला देखील भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की जे मात्र स्वप्न पाहिले जिंकण्याचा मानस आणि धाडस केलंय त्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. वाकड एरियामध्ये बॉल पडला, निर्जल सरी क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं, तोपर्यंत नो डाऊट 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचली असेल ती म्हणजेच 24 लॉस ऑफ 1 विकेट 24 या आकड्यावर. चांगली बॅटिंग चांगलं असं क्रीडांगण पाहतोय. चांगली फिल्डिंग सजावट देखील पाहतोय. इनफिल्डमध्ये चांगली फिल्डिंग सजावट, थोडी चेंजेस करताना देखील आपण कॅप्टनला पाहतोय. काऊकॉर्नर रिझल्टला एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नाही. वॅकंड एरियामध्ये सातत्याने बॉल पडले जातात, खाली क्षेत्र निवडले जातात. जेव्हा मात्र नक्कीच क्रिकेटचा एक नक्कीच आपण उल्लेख करूया, जेव्हा खाली क्षेत्र असतं, खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातो, तेव्हा मात्र नक्कीच क्रिकेटचा बॅटरकडे एक चांगला इथे नक्कीच आत्मविश्वास असणं महत्त्वाचं असतं. आणि ते आत्मविश्वास सध्याच्या घडीला बॅटर गुरुनाथ षटक क्रमांक 3 मध्ये आला, त्याच्या विरुद्ध फटके खेळले जातात, जे मात्र बॅटर ओमकारच्या माध्यमातून. वाईट बॉल एक्स्ट्राची धाव कुठने येणं महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये, कारण की एक धाव देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. कारण की ज्याने एक धावेसाठी सामना गमवलाय त्यांना मात्र विचारा एक धावेची किंमत. अगदी खोलात होता, बॅक टू द बॉल फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये करण्याचा प्रयत्न ट्रॅव्हल केला होता, परंतु हवं तसं कनेक्शन नाही. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वाईड यॉर्करचा प्रयत्न जे मात्र गोलंदाज गुरुनाथचं पाहायला मिळतंय. सध्या मोठे फटके येत नाही, ही देखील चिंतेची बाब बनली असेल बॅटिंग करत असणारा टीम म्हणजेच प्रावी 11 इंडिया या संघाकरिता. सध्या विचार आणि अपेक्षा भरपूर असतील. आतापर्यंत 160च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा भविष्य मैदानामध्ये एंटर आहे, त्याच्या सोबतीला संघर्षमय केली करणारा ओमकार देखील त्याच्या सोबतीला आहे. आणि नक्कीच या दोघांनाही चांगली कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. कशा प्रकारची कामगिरी या दोघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल, येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल, यात काही शंका नाहीये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. पुढील बॉल गुरुनाथ
ऑन साइडला शॉर्ट बॉल हुक केलंय आणि थेट 6 धावा बुक केलेत. बॉलला थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय संघर्षाचा एल्गार करणारा षटकार. पुन्हा आता लोवर फुल टॉस आणि फुल टॉस व फुल टॉल वसूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय वाईडिश लॉंग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होतोय सीमा पार षटकार. चा बॉल बॅक टू द बॉलर. सरळ बॅटने प्रहार केला. स्टेट बॉल जिवंत पाठवण्याचा धाडस केला होता परंतु चांगला एफर्ट 2 क्षेत्ररक्षक आले. बॉलला गॅदर केलं, बॉलला अडवलं गेलं शेवटच्या मोमेंटला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असतील यात काही शंका नाहीये. चला नेक्स्ट मॅच किसल संघाचे कॅप्टन आणि सासगाव संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. पाहतो आपण 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले 42 या आकड्यावर. मड संघ आपण कुठेही जाऊ नका. मड संघ आपण कुठेही जाऊ नका. आपण लगेचच दुसऱ्या फेरीचा मॅच देखील खेळवणार आहोत याची नोंद घ्या. चला षटक क्रमांकाचा 4 शेवटचा षटक असेल. 4 षटकांची मॅच आणि चौथा षटक मात्र मैदानामध्ये सज्ज असेल. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर आलाय. आता थोडी चिंतेची बाब फिल्डिंग करणार टीम म्हणजेच उमरोली या संघासमोर इथे बनली असेल कारण की प्रथमतः टॉस जिंकून इथे फिल्डिंग स्वीकारले परंतु आता खडतर प्रभास देखील वाटू लागलाय फिल्डिंग करणार टीमसाठी उमरोली या संघासाठी. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4. रुपेशचा पहिला बॉल बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील देखील केली जात होती. पंचांकडे प्रश्न विचारले जात होता परंतु नाही पंच तटस्थ असतील. पहिला बॉल डॉट आलाय. चांगली सुरुवात. पुन्हा डाऊन साइडला खाली क्षेत्र निवडलं त्यावर प्रहार केलं. क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाही. बॉल गेला दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय फायनल क्षेत्राच्या पलीकडे 4 चौकार. चौकार आलाय. चौकार आणि धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 46. अगदी खोळ्यात होता परंतु इथे ऑफस्टम्पला सोडून जातोय बॉल. पंचांना मान्य नाहीये आणि हा आलाय व्हाईट बॉलच्या साईने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 47. लॉस ऑफ 1 विकेट 47 या आकड्यावर. सध्या चांगलं फिल्डिंग सजावट आपण पाहतोय. फिल्डिंग करणार टीम म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की जय शिदोबा उमरोली या संघाकडनं फिल्डिंग म्हणजेच 30 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट. त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्की शॉर्ट डीप मिड विकेट आणि 38 सर्कलच्या बाहेर मध्ये देखील चांगली फिल्डिंग. शॉर्ट्स म्हणजे स्क्वेअर लेग कडे एक आहे, काऊ कॉर्नर फेस कडे एक आहे, वाडीश लोंगाप कडे आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर कडे एक क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर एक डीप कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक. अशी चांगली फिल्डिंग सजावट देखील आपण सध्याच्या घडीला पाहतोय. म्हणजेच
उमरोली या संघाची. चांगला खेळ आहे या खेळाडूकडनं सातत्याने आपण पाहत असतो, परंतु आज पुन्हा एकदा आंबेडकर चषक आणि या चषकामध्ये यावेळी येथे नक्की प्रयत्न करावे लागते, परंतु जबरदस्त गोलंदाजी दांडी वाकवली जाते आणि या विकेटचं पतन. .48 लॉस ऑफ टू विकेट, 48 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 3.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 2 बॉल शिल्लक असे. स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक. और द विकेट. ऑन साइडला शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे सेफली हँड मध्ये. बॉल पोहोचलाय आणि अगदी विकेटचं पतन. टिपला जाईल झेल आणि आल्या पावली परत जातोय आणि बॅटरचा संपला जाईल खेळ. विकेट क्रमांक 3 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना जेव्हा तर प्रावी 11 इंडिया संघाला शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. बॉलिंग ट्रॅकवर रुपेश या गोलंदाजाला इन्व्हाइट केले षटक क्रमांक 4 मध्ये. 48 लॉस ऑफ 3 विकेट, 48 धाबा. चांगली त्या खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर की बॅटिंग करत असताना भावेश या खेळाडूला पाहिलं. चांगलं बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये. चांगला डाव सावरला. त्यानंतर आपल्या संघाची साथ सोडली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाहिलं तर समीर याने देखील आपल्या संघाची साथ लवकर सोडली आणि ओमकार या खेळाडूने आतापर्यंत पाहिलं तर 7 बॉल 11 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळते. आणि त्याच्या सोबतीला आपण किशोरला पाहिलं, परंतु उल्लेख करूया गोलंदाज करणार टीमचा प्रतीकने षटक क्रमांक 1 मध्ये 15 धावा दिल्या. त्यानंतर मनोहरचं कौतुक करायला लागेल. आपल्या संघाला चांगले कमबॅक करून दिलं. त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये गुरुनाथ याच्यावर आक्रमकता स्वीकार केली. अवघ्या 20 धावा खर्च केल्या. आणि षटक क्रमांक 4 मध्ये रुपेश याने देखील चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. यावेळेस इथे पाहिलं तर नक्कीच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग ग्लास करायचा प्रयत्न केला होता, परंतु इथे कनेक्शन नाही आहे. याच अनुषंगाने पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले खऱ्या अर्थाने 48 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 49 धाब्यांची आवश्यकता मॅचमध्ये असेल. चला, जास्तीचा वेळ नसेल मित्रांनो, विनंती असेल आपली फिल्डिंग लगेच सेट करा प्रावी 11 इंडिया संघ, कारण की आपल्याकडे आज वेळ कमी आहे आणि वेळ वाचवणं महत्वाचं राहील. सातत्याने या सूचना द्यायला लावू नका, कारण की आज आंबेडकर चषक आणि या आंबेडकर चषकाचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये मित्रांनो तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील, यात काही शंका नाहीये.
शेवटची मॅच बघू का बाबा बेकार शेवटला आदळलो होतो ना घासात बसला माझा हे बघ शेवटला एवढा आदळलो ना घासात बसला चला आपण लगेच मॅचला सुरुवात करतोय जास्तीचा वेळ घेऊ नका बारची कडा शॉर्ट दरम्यान मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडे जजमेंट चांगलं हो हो फेकी डिले येते काय घडलंय पहिल्या बॉलवर इथे विकेट येण्याची संधी निर्माण झाली होती परंतु मान्य नाहीये शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाला षटक क्रमांक 1 मध्ये प्रतीक याला इन्व्हाइट केलंय प्रतीक या गोलंदाजाची चर्चा आपण सातत्याने ऐकत असतो परंतु आज चांगला खेळ करावा लागेल मनोज आणि प्रदीप ही जोडी पाहतोय भविष्य असेल माफ करा बाकलीपला खाली ठेवण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस फटका चांगला होता परंतु कनेक्शन आहे म्हणजे एक्झिक्यूटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तर गली आणि पॉईंटच्या मधून बॉल काढायचा प्रयत्न परंतु कनेक्शन नाही आहे जेव्हा मात्र नक्कीच पहिला बॉल सिंगल त्यानंतर डॉट बॉल येतो तेव्हा मात्र आत्मविश्वास गोलंदाजाचा सातत्याने वाढत असतो आणि तो आत्मविश्वास आणि मनोबल वाढताना गोलंदाजाचं पाहतोय भावेशचं यावेळेस बॅकफूट पर इनसाइड आउटचा अप्रतिम फटका देखना फटका डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल केले गॅप एक्झिक्यूटिव्ह केला होता परंतु तिथे नक्कीच क्षेत्ररक्षकाला मान्य नाहीये बॉल बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याच अनुषंगाने इथे नक्कीच बॉल अडवला जातोय सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते 3 या आकड्यावर खऱ्या अर्थाने पाहिलं तर आंबेले गावचे उद्योजक आणि आंबेले गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय जीवनदादा बोटकुंडले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत सदाशिव गडगे सर आपणास विनंती असेल आपल्या शुभ असते जीवन दादा बोटकुंडले साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न करायचा आहे या सदाशिव सर आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी जीवन सरांचा यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत VIP डाईजवर मान्यवर देखील आपण पाहतोय भरपूर आणि गेले 4 दिवस मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण भरपूर पाहत आहोत मान्यवर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खचाखच भरलेला असतो मित्रांनो हे आयोजकांचं प्रेम असतो यावेळी दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन संपन्न झाला या स्पर्धेमध्ये थँक्यू सो मच स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु येथे कनेक्शन नाहीये पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर अजूनही खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच इक्वेशन आपण पाहिलं तर 18 बॉल शिल्लक असतील 18 बॉल मध्ये 42 धावांचं समीकरण काय घडेल मॅच मध्ये येणारे मात्र 18 बॉल इथे सांगून जातील येणारे नक्कीच 42 रन या ठिकाणी सांगून जातील यात काही शंका नाहीये नक्कीच फायनल मॅच असेल आज फायनल मॅच रंगेल आणि नक्कीच उत्सुकता भरपूर असेल तर मित्रांनो सर्वांना विनंती असेल पहिल्या दिवसामध्ये JB11 खाटेगर या संघाने बाजी मारली दुसऱ्या दिवसामध्ये जय भारत शिरगाव या संघाने बाजी मारली तिसऱ्या दिवसामध्ये बेलपडा या संघाने बाजी मारली आणि चौथ्या दिवसामध्ये मयूर 11
साखरे या संघाने बाजी मारली. सर्वांना विनंती असेल बरोबर 1:30 वाजता तुमचा रिपोर्टिंग टायमिंग असेल तर बरोबर 1:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग टायमिंग असेल. लगेच कोणताही प्रेक्षक किंवा मान्यवर किंवा खेळाडू जर या ठिकाणी उपस्थित असेल क्वालिफाय होणाऱ्या संघाने लगेचच आयोजक कमिटीशी संपर्क साधायचा. याची तुम्हाला नोंद घ्या, दक्षता घ्या, कारण की आज फायनल दिवस आहे आणि भरपूर चांगल्या मॅचेस देखील आपल्या भेटीला येतील यात काही शंका नाही आहे. आणि एक चांगला संघ म्हणजेच बेलपडा हा संघ म्हणजे राहुल सोमणे, रोहित हरड, सुमित शेलके, अनिकेत सोमणे हे देखील आज इन ॲक्शन मध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. चांगल्या मॅचेस रंगतील. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, इथे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिले तर नक्कीच जजमेंट खराब येतं, बॅकअप खराब येतं आणि हा देखील कॅच ड्रॉप होतोय. थोडंसं इथे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर की सातत्याने कॅचेस विन द मॅचेस सातत्याने सर्व समालोचक सर्व उल्लेख करत असतात, परंतु त्या चुका जर तुमच्याकडनं होत असतं तर नक्की प्रत्येकाला उल्लेख करणं देखील गरजेचं असतं. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग आणि क्षेत्ररक्षक धावते बॉलच्या मागे अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल केलं होतं. बॅकवर्ड एरियामध्ये बॉल जाऊन पडला, त्यानंतर 2 धावा या ठिकाणी पलून पूर्ण केल्या आणि लगेच इथे पाहिलं तर नक्कीच पंचांनी इशारा देखील दिलाय, म्हणजेच बाउन्सर बॉलचा नक्कीच शॉर्ट रन असेल. ओके, माफ करा पंच, एक शॉर्ट रन असेल. 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अगदी स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच वाईट बॉल आलाय. 2 हात समांतर असतील ऑफिशियल पंच. आज खऱ्या अर्थाने 3 पंच असतील कालच्या दिवसामध्ये देखील, म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण रोज एक पंच नवीन चेहरा पाहायला मिळतोय. आज प्रवीण विशे सर यांचा चेहरा, परंतु गेले 5 दिवस योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत असणारे हेमंतजी टेंबे सर यांचा देखील उल्लेख करायला आणि कौतुक करायला हरकत नाही आहे. इथे बॅकले उडवायचा प्रयत्न, बिग हिट केला विजय याला बॉल पर्यंत डीप म्हणजे वाईडिश लोंगापूर्ण आणि तोपर्यंत एकच सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. एकाच्या मदतीने धावफलक पुढे सरकते, डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली. 1-1 11 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात मनोहर संघर्षमय खेळी करतो या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल समोर उडवलाय, बॉल क्षेत्ररक्षक येईल पोहोचेल, भावेश त्याच्याकडनं मिस्टेक आणि बॉल होते फरार की नाही. शेवटच्या मोमेंटला इथे बॉल अडवला जातोय. चांगलं इथे बॅकअप, चांगलं जजमेंट. विजयचं देखील बॅकअप आलं होता. विजय देखील बॉल पर्यंत पोहोचला होता, थोडंसं कॅच ड्रॉप झाली, परंतु इथे पाहिलं तर नक्कीच ही दुसरी चुकी असेल. एक शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाने कॅच सोडला, त्यानंतर वाईडिश लोंगॉन आणि लोंगाच्या अगदी मधोमध एक कॅच सोडला गेला. या चुका तुम्हाला सुधारवणं गरजेचं राहील. अगदी खोलात होता, इथे पाहिलं तर समोर उडवायचा प्रयत्न, परंतु जबरदस्त एफर्ट, जबरदस्त बॅकअप स्वतः गोलंदाजाचं पाहतोय आणि यावेळी विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. मोह आवरला नाहीये बॅटरला आणि याच अनुषंगाने आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम, म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच उमरोली या संघाला. आता इक्वेशन आपण पाहिलं तर थोडं अवघड होत चाललं बॅटिंग करणार टीम, म्हणजेच उमरोली या संघाकरिता. शिदोबाची उमरोली हा संघ 12 बॉल आणि 36 धावांचं समीकरण मॅच मध्ये जिंकण्यासाठी असेल. षटक क्रमांक 3 राज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय.
सध्या नक्कीच आपण पाहिले तर नक्कीच सन्माननीय मोहनदादा गडगे सर आणि पिंटू दादा गडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण देखील या VIP डायजवर मुख्य व्यासपीठावर या आणि स्थानपन्न व्हा. आपलं देखील सरचे स्वागत आहे. मोहनदादा गडगे साहेब आणि पिंटू दादा गडगे साहेब आपणास विनंती असेल. मोहनदादा गडगे उर्फ पिंटू दादा गडगे साहेब आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर आपलं देखील सरचे स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 11 बॉल 34 धावांचं इक्वेशन मॅच मध्ये पहिल्या बॉलवर 2 धावा ऍड झाल्यात टीमच्या टोटल मध्ये. आता 11 बॉल आणि 34 धावांचं समीकरण. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर की बॉलिंग ट्रॅकवर राज या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. ओहो यावेळी थेट जाऊन आदळते बॉल यष्टार वरती. इथे पाहिलं तर उजवी यष्टी आणि डावी यष्टी वाकवली जाते आणि या फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये बसतो बॅटिंग करत असताना. मात्र उमरोली या संघाला बाब बनली असेल. दगावट कक्षामध्ये देखील थोडी शांतता पसरली असेल. मनोहर याच्या बॅटमधनं हवी त्याची कामगिरी पाहायला मिळत नाहीये. 83च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय परंतु नक्कीच आपल्या संघासाठी हिरो बनण्यासाठी इथे नक्की प्रयत्नाची पराकाष्ठा घ्यावी लागेल यात काही शंका नाहीये. कारण की समीकरण इक्वेशन आपण पाहिलं तर 10 बॉल आणि 34 धाव्यांची आवश्यकता. राज याने जर नक्कीच एक ते विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर नक्कीच सन्माननीय शिवादादा कुणेसर यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी असेल जेव्हा राजसाठी कॅश प्राइज देखील ऑन झालंय. अगदी या लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या साइन एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं 10 बॉल 33 धावांचं समीकरण. जय शिदोबा उमरोली या संघाला. पुढील बॉल फुल टॉस होता. बाटला ब्रश झाला परंतु बॉल पाठीमागे चाललाय. विकेट किपरचं बॅकअप खूप चांगलं थेट जाऊन विसावतं विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या हा सामना सोडून दिलाय की काय असं देखील वाटू लागलंय कारण की बॅटिंग करत असताना जेव्हा तर शिदोबा उमरोली या संघाने थोडीशी चिंतेची बाब बनली असेल. पुढील बॉल अगदी लोवर फुलटास होता. इथे पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न परंतु सध्या पाहिलं तर नक्कीच बॅट आणि बॉलचं सातत्याने कनेक्शन होत नाही. मिडलिंग होत नाहीये आणि या अनुषंगाने इथे हा देखील डॉट बॉल आलाय. 8 बॉल 33 धावांचं समीकरण. मॅच मध्ये जिंकण्यासाठी काय घडेल मॅच मध्ये परंतु थोडस चिंतेची बाब बनली देखील असेल बॅटिंग करत असताना शिदोबाची उमरोली या संघाकरिता. जय शिदोबा उमरोली 8 बॉल आणि 33 धावांचं समीकरण. मॅच मध्ये इक्वेशन समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झाला त्यानंतर टोला ब्रश झाला म्हणजेच एका अनुषंगाने आणि स्वतः गोलंदाज गेला. बॉलला अडवलं गॅदर केलं तोपर्यंत एकच सिंगल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सध्या धावफलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावर. आतापर्यंत 48 धावा म्हणजे खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच प्रावी 11 इंडिया संघाने जोडल्या टीमच्या स्कोर कार्डवर आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. 49 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावसंख्या बॅटिंग करत असताना म्हणजेच शिदोबाची उमरोली या संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त ची मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. चेक केलं जाईल या ठिकाणी.
टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट आहे आणि OUT आउट असेल. चला 7 स्टार वाहिनी यांचा देखील उल्लेख करूया, कारण की अगदी कमी कालखंडामध्ये या वाहिनीची चर्चा आपण सातत्याने मुरबाड, ठाणे, रायगड या विभागात ऐकत असतो. असे म्हणजे 7 स्टार वाहिनी मुरबाडकरांची पसंती सातत्याने. मुरबाड टेनिस क्रिकेट म्हटली की मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये या वाहिनीची चर्चा आणि या वाहिनीची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण सातत्याने ऐकत असतो. ऑफिशियल खऱ्या अर्थाने एडिटर आपण पाहिलं प्रमोदजी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मयूरजी डोंगरे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ते देखील ऑनलाईन आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. चला शेवटचं षटक जे मात्र मैदानामध्ये मार्गस्थ असेल. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केले, लॉफ्ट ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केले आणि बॉलला थेट पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो A1 क्वालिटीचा संघर्षाचा एल्गार फुंकणारा षटकार. सध्याच्या घडीला पाहिलं तर 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक आमच्या सोबत जॉईंट असतील. मोहन दादा असतील, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती 23 लॉस ऑफ 4 विकेट. आता 5 बॉल आणि 26 धावांचं इक्वेशन मॅच मध्ये आपण पाहतोय. पुढील बॉल अगदी खोल्यात स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन हवं तसं नाहीये, मिडलिंग नाहीये. या अनुषंगाने इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की हा इथे डॉट बॉल. रोहितने नक्कीच थोडासा रोहित या खेळाडूला नंतर पाठवलं गेलं, त्यानंतर त्याच्याकडनं आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न जरूर राहिला या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. ऑन द राईट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही. सातत्याने पाहिलं तर नक्कीच चांगले बॉल इथे फेस केले जातात. चांगली ते इथे नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. सामना सोडून दिला की काय जिवंत बॅटिंग करत असताना उमरोली या संघाने. आता मात्र 3 बॉल शिल्लक असतील. दोन बॉल असतील. ओके, 2 बॉल असतील. पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन द राईट फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप वरनं आला आणि यावेळी इथे घडले काय, हा येतोय चौकार. म्हणजेच खऱ्या अर्थाने विजयाचं अंतर कमी करायचं काम या चौकारा करतोय, कारण की हा सामना सोडूनच दिला की काय असं म्हणायला हरकत नाहीये बॅटिंग करत असताना उमरोली या संघाने. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन आहे. याच अनुषंगाने इथे एक दमदार विजय प्रस्थापित केला म्हणजेच प्रावी 11 इंडिया संघाने. कॉंग्रॅच्युलेशन प्रावी 11 इंडिया संघ. हार्ड लक अँड टफ लक उमरोली संघ. तुम्हाला देखील अपकमिंग टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, टॉस साठी या. प्रावी 11 इंडिया संघाचा कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत आणि मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण जातोय.